पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की 17,500 रुपये आज पैसे इथं आलेले आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. आता या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे इथं जमा होत आहे. काही शेतकऱ्यांना SMS देखील इथं आलेले आहेत. तर यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जे की यामध्ये सरकारी योजना आहे, यामध्ये नैसर्गिक आपत्ती, पाऊस असेल, दुष्काळ, गारपीट, कीड रोग त्यामुळे बाधित झालेल्या पिकांसाठी जी काही पीक विमा इथं योजना इथं राबवली जाते, तर या भरपाई म्हणून आता 17,500 रुपये यामध्ये मिळत आहेत. तर आता कोणाला मिळत आहे? ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे, तुमच्या जिल्ह्यांमध्ये जमा झाला की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता कोणत्या जिल्हे घोषित झालेले आहे, आधार लिंक आहे का, पीक विमा मंजूर झालेला आहे का, एकसारखेच पीक विमा इथं तुम्हाला मिळणार नाही. टप्प्याटप्प्याने पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यात येणार आहे. पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र 2025-26ची जी काही लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे. अहमदनगरमध्ये 2,31,831 शेतकरी यामध्ये पात्र आहेत. तर यामध्ये 160 कोटी रुपये इथं आलेले आहे. वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये 1,77,253 शेतकरी यामध्ये पात्र आहेत. तर अशांसाठी 97 कोटी रुपये इथं आलेले आहे. अमरावतीमध्ये 2,05,410 शेतकरी पात्र आहेत. यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे 112 कोटी रुपये इथं आलेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,89,000 शेतकरी 1,89,540 शेतकरी पात्र ठरले आहेत. तर यांसाठी 104 कोटी रुपये इथं आलेले आहे. बीडमध्ये 7,70,574 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. तर अशांसाठी 241 कोटी रुपये इथं आलेले आहे. भंडारामध्ये 58,240 शेतकरी पात्र ठरलेले आहेत. तर अशांसाठी 34 कोटी रुपये इथं आलेले आहे. बुलढाण्यामध्ये जे की 36,558 कोटी रुपये शेतकऱ्याची संख्या आहे 36,358 शेतकरी. तर अशांसाठी 18 कोटी रुपये इथं आलेले आहे. चंद्रपूरमध्ये 92,115 शेतकरी पात्र आहेत. तर अशांसाठी जे की 49 कोटी रुपये इथं आलेले आहे. त्यानंतर इथे धाराशिव, यामध्ये धाराशिवमध्ये 4,98,720 शेतकऱ्यांसाठी 218 कोटी रुपये इथं आलेले आहे. तर यामध्ये त्यानंतर इथे आपलं धुळेमध्ये 84,330 शेतकऱ्यांसाठी 41 कोटी. यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहेत. नंतर जे इथे आपलं यामध्ये धुळे झाल्याच्या नंतर इथं येतं आपलं गडचिरोली. तर आता गडचिरोलीमध्ये 61,905 शेतकरी पात्र आहेत. तर यांसाठी 29 कोटी रुपये इथं आलेले आहे. गोंदियामध्ये 54,120 शेतकरी पात्र आहेत. तर यांसाठी 31 कोटी रुपये इथं आलेले आहे. हिंगोलीमध्ये 1,21,440 शेतकऱ्यांसाठी 66 कोटी रुपये इथं आलेले आहे. जळगावमध्ये 16,921 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपये इथं आलेले आहे. जालन्यामध्ये 3,70,625 शेतकऱ्यांसाठी 650 कोटी रुपये इथं आलेले आहे. कोल्हापूरमध्ये 72,580 शेतकऱ्यांसाठी 38 कोटी रुपये इथं आलेले आहे. लातूरमध्ये 3,10,450 शेतकऱ्यांसाठी 142 कोटी रुपये इथं आलेले आहे. मुंबई शहरमध्ये 2,150 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी रुपये इथं आलेले आहे. मुंबई उपनगरमध्ये 3,420 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी रुपये इथं आलेले आहे. नागपूरमध्ये 63,422 शेतकऱ्यांसाठी 52 कोटी रुपये इथं आलेले आहे. नांदेडमध्ये 4,25,780 शेतकऱ्यांसाठी 195 कोटी रुपये इथं आलेले आहेत. तर यामध्ये धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड हे जिल्हे आपण इथं बघितलेले आहे. यानंतर इथे आपलं नंदुरबार 68,940 शेतकऱ्यांना 36 कोटी रुपये इथं आलेले आहे. नाशिकमध्ये 3,50,000 शेतकऱ्यांसाठी 156 कोटी रुपये इथं आलेले आहे. पालघरमध्ये 44,210 शेतकऱ्यांसाठी 21 कोटी. तर आता हे जे पैसे आहेत ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणते शेतकरी वगळलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहे. यानंतर इथे आपलं परभणीमध्ये 4,41,970 शेतकऱ्यांसाठी 206 कोटी रुपये इथं आलेले आहे परभणीमध्ये. पुणेमध्ये 1,15,330 शेतकऱ्यांसाठी 74 कोटी रुपये इथं आलेले आहे. रायगडमध्ये 39,850 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी रुपये इथं आलेले आहे.
रत्नागिरीमध्ये 28,440 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी रुपये इथं आलेले आहे. सांगलीमध्ये 98,372 शेतकऱ्यांसाठी 22 कोटी रुपये इथं आलेले आहे. सातारामध्ये 40,406 शेतकऱ्यांसाठी 7 कोटी रुपये इथं आलेले आहे. सिंधुदुर्गमध्ये 21,380 शेतकऱ्यांसाठी 10 कोटी रुपये इथं आलेले आहे. त्यानंतर इथे सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकऱ्यांसाठी 111 कोटी रुपये इथं आलेले आहे. ठाण्यामध्ये 31,260 शेतकऱ्यांसाठी 15 कोटी रुपये इथं आलेले आहे. वर्ध्यामध्ये 73,910 शेतकऱ्यांसाठी 39 कोटी रुपये इथं आलेले आहे. यामध्ये परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा हे जिल्हे आपण इथे बघितलेले आहे. यानंतर जे जिल्हे आहेत यामध्ये वाशिम, तर वाशिम आणि यवतमाळ. वाशिममध्ये 1,09,540 शेतकऱ्यांसाठी 58 कोटी रुपये. यवतमाळमध्ये 3,95,620 शेतकऱ्यांसाठी 188 कोटी रुपये. तर आता 70,500 रुपये कोणाला इथं मिळणार आहे. तर यामध्ये हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. हे त्यांच्या पिकावर अवलंबून राहते. झालेलं नुकसान भरपाई, पीक विमा भरलेला आहे का, तुमच्या जिल्हा तालुक्याचा अहवाल आणि तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. व तुमच्या शेतातील पंचनामे झाले की नाही. यामध्ये काही शेतकऱ्यांना 2,000, 5,000, 8,500 तर 17,500 रुपयापर्यंत भरपाई इथं मिळू शकते. त्यापेक्षा जास्तीसुद्धा मिळू शकते. तर यामध्ये 2 ते 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जे काही क्षेत्रावर अवलंबून राहते. पैसे जमा होण्याची जी काही प्रक्रिया आहे ते अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम हे खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वच जिल्ह्यात एकाच वेळेस पैसे येतील असे नाही. टप्प्याटप्प्याने जिल्हा, तालुका आणि गावामध्ये पैसे इथं येत आहेत. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना आधी पैसे इथं येणार आहेत, म्हणजे सर्वप्रथम लवकरच येतील. यामध्ये ज्यांचं नुकसान जास्त आहे, पूर्ण कागदपत्र ओके आहेत, पीक विमा मंजूर झालेले आहे, त्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, जी काही तक्रार नोंदवलेली आहे, त्यांचं यादीमध्ये नाव आहे. तर अशांचे पैसे इथं लवकरच जे काही जमा होतात आहे. कधी लवकर म्हणजे सर्वप्रथम त्यांनाच पीक विमा देण्यात येईल. यामध्ये पीक विमा स्टेटस कसं पाहायचं आहे. सर्वप्रथम PMFBY प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, जे की तुम्हाला वेबसाईट इथं दिसत आहे, किंवा तुम्ही पीक विमा असं टाकलं तरी चालेल. पीक विमा टाका. त्यानंतर वेबसाईट उघडल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा. तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका. OTP जाईल, OTP टाका आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल तुमचं पेड आहे की अनपेड आहे. तर इथं तुम्हाला दिसेल पेड आहे की तुमचं अप्रूव्हल आहे. तर आता यामध्ये जे काही एक ऑप्शन दिसते तुम्हाला, टोटल क्लेम पेड किती आहे, टोटल क्लेम पेड तुमचा किती आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे. पैसे अजून आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर काळजी करू नका. बँक खाते तुम्ही तपासा. जवळच्या पीक विमा जे काही कंपनी असेल, म्हणजे पीक विमा सेंटर असेल तर तिथं जा, किंवा जिथं तुम्ही जी फॉर्म भरलेला पीक विम्याचा तिथं तुमचे कागदपत्र पुन्हा अपलोडिंगला आले का ते चेक करा. किंवा हेल्पलाईन नंबर 14447, तर हा हेल्पलाईन नंबर आहे, जे की इथं स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे. तर यांच्याशी कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता, ज्यांना कोणाला आले नसेल. तर पीक विमाचा जो काही प्रतिनिधी आहे, जे काही तुमच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस राहते, तिथं तुम्ही भेट द्या. तर यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक पैसे आले नसतील तर अशाने प्रामुख्याने पीक विमा तुमचा व्यवस्थित आहे का चेक करा. पीक विमाची जी काही फॉर्मची ते तपासणी करून घ्या. यानंतर आपला जो काही फॉर्म आहे ते जिल्हा, तालुका अहवाल पूर्ण आहे का ते तुम्हाला इथून चेक करून घ्या. नुकसान भरपाई तुमच्या शेतामधील पंचनामे झालेले आहे का ते चेक करून घ्या. तुमची बँकेची माहिती चुकीची आहे का, IFSC कोड बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्या. पीक विमा भरल्यास तुम्हाला उशीर झालेला आहे का, तुमची काय अडचण आहे, तुम्ही डुप्लिकेट खाते म्हणजे जॉईंट खाते जोडलेले आहे का, त्यानंतर तुमचं नुकसान झालेलं आहे का, तुमची किती टक्क्यापर्यंत नुकसान भरपाई इथं झालेली आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पीक विमा वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, धाराशिव, सांगली, सोलापूर, पुणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, यवतमाळ, लातूर, नांदेड, परभणी, जालना, सातारा, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, भंडारा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे. तर या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं आजच खातं तपासा.